नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, बऱ्याच कालावधीनंतर आपण नंतर आणखी व्हिडिओ सुरू करत आहोत. कारण मध्ये दीपावलीचा पिरियड असल्या कारणाने आपल्याला व्हिडिओ थोडे थांबवावे लागले होते. तर मॅथमॅटिकल मेथड या चॅप्टरमधले काही न्यूमेरिकल्स आपल्याला घ्यायचे आहेत. तर आज आपण न्यूमेरिकलला सुरुवात करणार आहोत. द फर्स्ट न्यूमेरिकल इज फाइंड द स्केलर प्रोडक्ट ऑफ टू वेक्टर्स. v1 vector equal to I vector plus 2j vector plus 3k vector and v2 vector equal to 3I vector plus 4j vector minus 5k vectors. आपण स्केलर प्रोडक्ट ऑफ टू वेक्टर पाहिलेला आहे, वेक्टर प्रोडक्ट ऑफ टू वेक्टर पाहिलेला आहे. स्केलर प्रोडक्ट ऑफ टू वेक्टर मध्ये त्याची डेफिनेशन पाहिलेली आहे आपण. ए वेक्टर डॉट ऑफ बी वेक्टर असेल, ए बी कॉस थिटा असेल, आणि ए वेक्टर क्रॉस ऑफ बी वेक्टर असेल तर आपण ए बी साइन ऑफ थिटा. तर आज आपण या दोन्हीवरचे प्रॉब्लेम ते पण काढणार आहोत या ठिकाणी. आता याच्याने काय म्हणलं या ठिकाणी प्रॉब्लेम मध्ये, प्रॉब्लेमचा अगोदर आपला गिवन डाटा प्रॉब्लेम मध्ये काय दिलं त्यावर घेऊन काढा. फाइंड द स्केलर प्रोडक्ट ऑफ टू वेक्टर. आपला स्केलर प्रोडक्ट विचारलाय दोन वेक्टरचा. गिवन वेक्टर तुम्हाला दिलेले आहेत, v1 आणि v2 वेक्टर दिलेले आहेत तुम्हाला. तर अगोदर द स्केलर प्रोडक्ट ऑफ टू वेक्टर्स आपण पाहिलं ए वेक्टर डॉट ऑफ बी वेक्टर इक्वल टू काय असेल, ए बी कॉस थिटा असेल. तसंच आपण ए डॉट बी आपण काढलेलंच आहे. ए वेक्टर डॉट ऑफ बी वेक्टर इज इक्वल टू ए एक्स बी एक्स प्लस ए वाय बी वाय प्लस ए झेड बी झेड आपण घेतलेला आहे. तर v1 वेक्टर हा एक वेक्टर दिलेला आहे आणि हा दुसरा v2 वेक्टर आहे. या दोन्हीचा स्केलर प्रोडक्ट आहे. मग v1 ची किंमत आपल्याला माहित आहे, I वेक्टर प्लस 2j वेक्टर प्लस 3k वेक्टर डॉट ऑफ 3I वेक्टर प्लस 4j वेक्टर माइनस 5k वेक्टर. हे v1 वेक्टरची किंमत आपण घेतली, हे v2 वेक्टरची किंमत आपण घेतलेली आहे. आपल्याला माहित आहे स्केलर प्रोडक्ट ऑफ टू वेक्टर मध्ये रेक्टँग्युलर कॉम्पोनंट I वेक्टर डॉट ऑफ I वेक्टर असेल, j वेक्टर डॉट ऑफ j वेक्टर असेल, k वेक्टर डॉट ऑफ k वेक्टर असेल, त्याची किंमत 1 असेल. बाकी I वेक्टर डॉट ऑफ j वेक्टर असेल, j वेक्टर डॉट ऑफ k वेक्टर असेल, k वेक्टर डॉट ऑफ I वेक्टर असेल, ऑल दीज आर 0. तर त्याची व्हॅल्यू किती असेल, 0 असेल. मग आपण डायरेक्टली याचा गुणाकार कोणाचा करायचा या ठिकाणी, आता एकदम सोपी मेथड आहे. प्रत्येक संख्येला जर आपण तुम्ही I ने गुणाकार केला, नंतर 2j ने गुणाकार केला, नंतर 3k ने गुणाकार केला, हे पूर्ण कॉम्प्लिकेशन लिहिण्यापेक्षा आपण तुम्हाला सोपी मेथड सांगतो या ठिकाणी. फक्त I ने I ला गुणाकार करा, म्हणजे I डॉट I किती होईल, 1 होईल. म्हणजे 1 into 3 is 3. आणि काय या ठिकाणी फक्त I वेक्टर डॉट ऑफ I वेक्टर्स प्लस या टर्मनी गुणाकार इथं जर केला मी या ठिकाणी तर काय होईल, I डॉट j 0 होईल, I डॉट k 0 होईल. आता दुसरी टर्म घ्या आणि j नी j लाच गुणाकार करा, म्हणजे काय होईल, त्याची किंमत 1 आहे. परंतु बाकी दुसऱ्या टर्मला I डॉट j असेल, j डॉट I असेल, j डॉट k असेल, 0 असेल. परंतु j डॉट j किती असेल, 1 असेल. म्हणून 2 नी या 4 ला गुणाकार करा. सो 8 इंटू j डॉट j, या j नी j ला गुणाकार केला. नंतर प्लस ह्या 3 नी या 5 ला गुणाकार करा, किती या ठिकाणी 5 त्रिक 15, आणि इथे या ठिकाणी k वेक्टर डॉट ऑफ k वेक्टर्स, k वेक्टर डॉट ऑफ k वेक्टर. बाकी I डॉट I
घेतला आपण आय डॉट जे 0, आय डॉट के 0, जे डॉट आय 0, जे डॉट जे 1, जे डॉट के 0, 3 के डॉट आय 0, के डॉट जे 0 आणि के डॉट के 1 असेल. म्हणजे तुम्हाला सांगायचं एकच आहे या ठिकाणी, फक्त आय नी आय ला गुणाकार करा, जे नी जे ला गुणाकार करा, के नी के ला करा. स्केलर प्रॉडक्ट सोपी पद्धत आहे या ठिकाणी. आता आपण या ठिकाणी घेतलं 3, याची किंमत 1 आहे, प्लस याची किंमत 1 आहे 8 आणि याची किंमत 1 आहे -15. हे 8 आणि 3 किती झाले 11, -15 equal to -4. So this is the scalar product of two vector v1 vector dot of v vector is equal to -4. So this is the answer of that problem. The next problem is, if v1 vector equal to 3i vector plus 4j vector plus k vector and v2 vector equal to I vector minus j vector minus k vector, determine the magnitude of v1 vector plus v2 vectors. आपल्याला गिवन वेक्टर दोन वेक्टर दिलेले आहेत, तर गिवन वेक्टर त्याला आपण गिवन वेक्टर सो v1 वेक्टर इक्वल टू 3i वेक्टर प्लस 4j वेक्टर प्लस k वेक्टर आणि v2 वेक्टर इक्वल टू I वेक्टर मायनस j वेक्टर मायनस k वेक्टर. बघा v1 ची किंमत दिलेली आहे, v2 ची किंमत दिलेली आहे and determine the magnitude of v1 vector plus v2 vector. So addition of that two vectors, so v1 vector plus v2 vector equal to v1 ची किंमत लिहून टाका या ठिकाणी 3i वेक्टर प्लस 4j वेक्टर प्लस k वेक्टर, किंवा आपण डायरेक्ट लिहून टाकू, याची किंमत लिहून टाकली, प्लस v2 ची किंमत लिहून टाका या ठिकाणी i वेक्टर मायनस j वेक्टर आणि मायनस k वेक्टर. v1 ची किंमत लिहिली मी, v2 ची पण किंमत लिहिली. आता दोन्हीची बेरीज करा, i वेक्टर आणि याची i आणि i याची बेरीज करा, j * j त्याची बेरीज करा, k आणि k ची बेरीज करा. सो 3i plus i is 4i वेक्टर प्लस 4j minus j is 3j वेक्टर आणि प्लस k वेक्टर आणि मायनस k वेक्टर काय होईल 0 होईल जाईल. म्हणजे काय आलं या ठिकाणी 4i वेक्टर प्लस 3j वेक्टर आलेलं आहे. हे काय आलेलं आहे या ठिकाणी v1 वेक्टर प्लस v2 वेक्टर. आपल्याला काय विचारलंय, डिटरमाइन द मॅग्निट्यूड, याचं मॅग्निट्यूड मला विचारलेलं आहे. आपण मॅग्निट्यूडचा फॉर्म्युला पाहिला या ठिकाणी, मॅग्निट्यूड ऑफ a वेक्टर इज इक्वल टू a वेक्टरचा मॅग्निट्यूड आपण पाहिला आहे, रूट ऑफ ax स्क्वेअर प्लस ay स्क्वेअर प्लस az स्क्वेअर आपण मॅग्निट्यूडचा फॉर्म्युला पाहिला आहे. तसंच या ठिकाणी मॅग्निट्यूड ऑफ गिवन वेक्टर म्हणजे कोणता हा गिवन आला आता सध्या आपल्याला, त्याचं काय मॅग्निट्यूड आहे की v1 वेक्टर प्लस v2 वेक्टर याचं मॅग्निट्यूड इक्वल टू रूट ऑफ काय असेल, सो vx स्क्वेअर प्लस vy स्क्वेअर. मग इथे vx ची किंमत किती आहे, I into vx plus j into vy plus k into vz असं व्हॅल्यू असेल त्या ठिकाणी. सो vx ची किंमत 4 आहे, सो vx ची किंमत 4 आहे, 4 चा स्क्वेअर असेल. vy ची किंमत 3 आहे, हे 3 चा स्क्वेअर असेल इक्वल टू रूट ऑफ 4 चा 16, 3 चा 9, सो स्क्वेअर रूट ऑफ 16 plus 9 is 25 and is equal to 25 चा स्क्वेअर रूट मध्ये या ठिकाणी 5. तर याचं मॅग्निट्यूड किती आलं, v1 plus v2 वेक्टर मॅग्निट्यूड ऑफ देअर इज 5. द नेक्स्ट प्रॉब्लेम आपण थर्ड प्रॉब्लेम म्हणू आपण, शो दॅट a वेक्टर इक्वल टू I वेक्टर मायनस j वेक्टर डिवाइड बाय स्क्वेअर रूट ऑफ 2 इज अ युनिट वेक्टर. या वेक्टरची किंमत युनिट वेक्टर आहे म्हणजे काय, तर युनिट वेक्टर आपण कशा म्हणतो, अ वेक्टर हॅव्हिंग युनिट मॅग्निट्यूड्स आर कॉल्ड ॲज युनिट वेक्टर्स. अ वेक्टर हॅव्हिंग युनिट मॅग्निट्यूड, त्याची किंमत 1 आहे, तर आपण युनिट वेक्टर म्हणतो. मग आता शो आपल्याला प्रूव्ह करायचं या ठिकाणी, शो दॅट दिस इज अ युनिट वेक्टर्स.
How to this prove this equation? So the given equation is, the given vector given vector is a vector equal to I vector minus j vector divided by square root of 2. हा गिवन वेक्टर आहे. याला मी असं लिहू शकतो या ठिकाणी a वेक्टर इक्वल टू 1 बाय रूट ऑफ 2 I वेक्टर मायनस 1 बाय 2 1 बाय रूट ऑफ 2 इंटू j वेक्टर्स. हाला गिवन वेक्टर मी असं लिहू शकतो. युनिट वेक्टरची डेफिनेशन काय? सपोज वी टू कन्सिडर let a cap be the unit vector of a vectors म्हणजे काय असेल? सो a cap equal to a vector divided by magnitude of a vectors. मग आपल्याला a वेक्टर माहित आहे, पण याचं मॅग्निट्यूड आपल्याला माहित नाही, की काढावं लागेल आपल्याला या ठिकाणी. सो मॅग्निट्यूड ऑफ ए वेक्टर इज इक्वल टू रूट ऑफ इज ax स्क्वेअर प्लस ay स्क्वेअर. ax स्क्वेअर प्लस ay स्क्वेअर. मग ax ची किंमत किती आपल्याकडं? ही ax ची किंमत इथे आपल्याला दिलेली आहे त्या ठिकाणी. देअरफॉर ax इक्वल टू 1 by root of 2 and ay equal to 1 by root of 2. ax आणि ay ची आपल्याला किंमत दिलेली आहे. Put this value root of 1 by root of 2 याचा होल स्क्वेअर प्लस याची व्हॅल्यू आहे मायनस ऑफ 1 by root of 2 याचा स्क्वेअर. इथे ay ची किंमत दिलेली आहे, ही किंमत मायनस आहे कारण इथं मायनस साइन आहे. मग इक्वल टू रूट ऑफ हे 1 by 2 ला 1 by 2 याचा स्क्वेअर प्लस हे 1 by 2 आला इज इक्वल टू स्क्वेअर रूट ऑफ 1 plus 1 by 2 and is equal to square root of 2 by 2 is equal to 1. So magnitude of a vector is equal to 1. मग by definition of unit vector a cap equal to a vector divided by magnitude of a vector. मग a cap equal to काय असेल? a cap equal to a vector divided by ची किंमत किती आली? 1 आहे. So itself is a unit vector. So hence the proof itself is a unit vector. So a vector equal to I vector minus j vector divided by square root of 2 is a unit vector. The next problem is for v1 vector equal to 2i vector minus 3j vector and v2 vector equal to minus 6i plus 5j vectors. Determine the magnitude and direction of v1 vector plus v2 vector. प्रॉब्लेम मध्ये आपण आता सांगितलं होतं गिवन डाटा जे गिवन वेक्टर दिले तुम्हाला. हा पहिला वेक्टर आहे v1 वेक्टर इक्वल टू हे 2i वेक्टर मायनस 3j वेक्टर आणि दुसरा v2 वेक्टर दिलेला आहे तुम्हाला मायनस 6i वेक्टर प्लस 5j वेक्टर्स. 6i वेक्टर प्लस 5j वेक्टर. Determine the magnitude and direction of v1 vector plus v2 vector. Before we have to add these two vectors. दोन्ही वेक्टरच्या अगोदर बेरीज करून घ्या. So v1 vector plus v2 vectors. v1 वेक्टर किती आहे? So 2i vector minus 3j vectors plus of v2 ची किंमत आपल्याला माहित आहे. So minus 6i vector plus 5j vectors. Minus 6i vector plus 5j vector. So is equal to 2i vector minus 3j vector minus 6i vector आणि प्लस 5j vectors is equal to 2i आणि minus 6i आहे. 6i मधून 2i गेले minus 4i vectors आणि 5j प्लस आहे -3j मायनस आहे म्हणजे प्लस ऑफ 2j vectors.
So v1 vector plus v2 vector is equal to minus 4i vector plus 2j vector. परंतु आपल्याला काय विचारलंय, याचं मॅग्निट्यूड विचारलेलं आपल्या ठिकाणी. द मॅग्निट्यूड ऑफ v1 vector plus v2 vector काय असेल. सो मॅग्निट्यूड ऑफ v1 vector plus v2 vector is equal to root of is vx square plus vy square. म्हणजे काय असेल, vx ची किंमत आपल्याला माहित आहे -4 आहे, हे vx ची किंमत आहे, ही vy ची किंमत आहे, म्हणजे -4 चा होल स्क्वेअर प्लस ते vy किती आहे, vy 2 आहे, हे 2 चा स्क्वेअर. रूट ऑफ ही 16 आलं प्लस 4, सो इक्वल टू हे आलं 20. 16 प्लस 4 20 आलं. याला आपल्याला असं लिहिता येईल या ठिकाणी इज इक्वल टू रूट ऑफ 5 मल्टिप्लाइड बाय 4 इज 20, म्हणजेच 2 रूट ऑफ 5 इज द व्हॅल्यूज. हे आलं. आपण काय केलं या ठिकाणी आता मॅग्निट्यूड ऑफ v1 प्लस v2 इज इक्वल टू रूट ऑफ 5 ही किंमत आली आहे. मॅग्निट्यूड आपण किती आहे, 2 रूट ऑफ 5. दुसरं काय विचारलं आपण की त्याची डायरेक्शन पण विचारलेली आहे. आता डायरेक्शन काढते वेळेस आपण द डायरेक्शन ऑफ वेक्टर किती असेल, आपल्याला माहित आहे थीटा इक्वल टू टॅन इनवर्स ऑफ आर वाय बाय आर एक्स, किंवा बी वाय आपण बी एक्स आपण म्हणतो, किंवा आपण त्याला वेगळ्या फॉर्ममध्ये लिहू शकतो. फॉर्म्युला कोणताही घ्या, कारण रिझल्ट कॉम्पोनंट या ठिकाणी. सो मग इथं आर वायची किंमत आपल्याला माहिती आहे या इक्वेशनमध्ये. सो याची किंमत किती आहे या ठिकाणी, सो आर एक्स इज इक्वल टू -4 आहे आणि आर वाय इक्वल टू 2 आहे. सो थिटा इक्वल टू टॅन इनवर्स ऑफ आर वाय किती आहे 2 डिवाइड बाय -4 अँड बे 4. So theta is equal to tan inverse of -1/2. So this is the direction of v1 vector plus v2 vector on the x-axis. Along the x-axis, theta equal to tan inverse of -1/2. The next problem is show that vector A vector equal to 2i vector plus 5j vector minus 6k vector and B vector equal to I vector plus 5i2j vector minus 3k vector are parallel. आता आपल्याला माहित आहे two vectors they are parallel to each others. Theta is 0. जर याची किंमत 0 आली असेल, so they are these two vectors they are parallels. So how to prove these equations? They are parallels. So given तर A वेक्टरची आपल्याला किंमत दिलेली आहे, B वेक्टरची किंमत दिलेली आहे. तर आपल्याला माहित आहे बाय डेफिनेशन ऑफ स्केलर प्रोडक्ट ऑफ टू वेक्टर्स काय आहे, ए वेक्टर डॉट ऑफ बी वेक्टर. तर आपण याच फॉर्म मध्ये घेऊ आता. ए वेक्टर डॉट ऑफ बी वेक्टर इक्वल टू ए वेक्टर डॉट ऑफ बी वेक्टर बरोबर ए इंटू बी कॉस ऑफ थीटा. आपल्याला थीटा काढायचा आहे. देयरफॉर कॉस ऑफ थीटा इक्वल टू ए वेक्टर डॉट ऑफ बी वेक्टर divided by a into b. These are the magnitude. मी असे लिहिलं त्या ठिकाणी तरी चालतं, मॅग्निट्यूड ऑफ ए बी वेक्टर्स. तर मग मॅग्निट्यूड ऑफ ए वेक्टर मॅग्निट्यूड ऑफ बी वेक्टर आहे. आपल्याला अगोदर काय करावं लागेल, प्रत्येकाचं मॅग्निट्यूड काढून घ्यावं लागेल. सो मॅग्निट्यूड ऑफ ए वेक्टर इक्वल टू काय असेल, मॅग्निट्यूड ऑफ ए वेक्टर आपल्याला माहित आहे. कसे काढतो आपण मॅग्निट्यूड, ax² + ay² + az² स्क्वेअर रूट मध्ये
तर स्क्वेअर रूट ऑफ ax स्क्वेअर ay स्क्वेअर प्लस az स्क्वेअर इक्वल टू ax ची किंमत किती आपल्याकडे आता 2 आहे ax2 होल स्क्वेअर ay किती आहे 5 आहे हे 5 स्क्वेअर az ची किंमत -6 आहे -6 स्क्वेअर ax स्क्वेअर प्लस ay स्क्वेअर प्लस az स्क्वेअर इक्वल टू रूट ऑफ हे 4 प्लस 25 प्लस 36 6चा मायनस 6चा स्क्वेअर आहे प्लस झाला 36 आलं इज इक्वल टू रूट ऑफ 25 36 आणि 40 हे 65 हे 65 हे आलं मॅग्निट्यूड ऑफ ए वेक्टर. तरच आपण मॅग्निट्यूड ऑफ बी वेक्टर काढा. मॅग्निट्यूड ऑफ बी वेक्टर काढला आपण रूट ऑफ bx स्क्वेअर by स्क्वेअर प्लस bz स्क्वेअर इक्वल टू bx ची किंमत आपल्याकडं 1 आहे हे 1 स्क्वेअर by ची किंमत 5/2 आहे हे 5/2 होल स्क्वेअर आणि bz ची किंमत -3 आहे सो -3 चा स्क्वेअर इज इक्वल टू स्क्वेअर रूट ऑफ 1 प्लस 25/4 plus 9 so is equal to root of किती आलं या ठिकाणी आता 4 प्लस 25 प्लस 36 आणि 4 आला साईड काढला मी 4 ला साईड काढला 4 25 प्लस 9 36 आणि इक्वल टू किती आलं या ठिकाणी स्क्वेअर रूट ऑफ 65 divided by 2 65 divided by 2 36 आणि 4 40 आणि 7 65 65 divided by 2 so these are the magnitude of B आहे. magnitude of A आपल्याला माहित झालं magnitude of B माहित झालं आपण A वेक्टर डॉट ऑफ B वेक्टर पण काढू शकतो आपण ते आपल्याला काढायचं आहे कारण A डॉट B काढायचं आपल्याला. मग A वेक्टरची किंमत आपल्याला माहित आहे किती आहे 2i वेक्टर प्लस 5j वेक्टर माइनस 6k वेक्टर डॉट ऑफ बी वेक्टर की किंमत माहिती आहे i वेक्टर प्लस 5/2j वेक्टर माइनस 3k वेक्टर इज इक्वल टू या i ने i ला गुणाकार करा i ने i ला 2 आलं प्लस j ने j ला करा 25/2 आहे आता 25/2 आणि मायनस मायनस प्लस साइन त्रिक 18 म्हणजे आपण या ठिकाणी 2 जर असा काढला 2 दूनी 4 प्लस 25 प्लस 36 म्हणजे किती आला या ठिकाणी 65 डिवाइडेड बाय 2 आला ए वेक्टर डॉट ऑफ बी वेक्टर्स. आता सर्व किमती आपण ठेवून टाकू. आता ए डॉट बी काढलेला या ठिकाणी मॅग्निट्यूड ऑफ ए काढले मॅग्निट्यूड ऑफ बी काढलेला आहे सो cos ऑफ थीटा इक्वल टू ए वेक्टर डॉट ऑफ बी वेक्टर डिवाइडेड बाय मॅग्निट्यूड ऑफ ए वेक्टर डॉट ऑफ मॅग्निट्यूड ऑफ बी वेक्टर्स इज इक्वल टू ए डॉट बी किती आता ए वेक्टर डॉट ऑफ बी वेक्टर 65 डिवाइडेड बाय 2 डिवाइडेड बाय मॅग्निट्यूड ऑफ ए वेक्टर magnitude of A vector किती आहे रूट ऑफ 65 इनटू आणि याची आहे रूट ऑफ 65 डिवाइडेड बाय 2 सो दिस इज कॅन्सल आणि इक्वल टू 65 डिवाइडेड बाय रूट ऑफ 65 इनटू रूट ऑफ 65 इज इक्वल टू 1 सो cos of theta equal to 1 means theta is equal to cos inverse of 1 means theta is equal to 0 degree. So these two vectors they are parallel to each other. जब theta की कीमत 0 आली तो cos inverse of 1 is 0. So theta is equal to 0 degree. So these two vectors they are parallel to each other.